संध्याकाळची सुरुवात झाली आणि मी पण किचनमध्ये आले. दिवसभरचा गोंधळ थोडा ओसरू लागला होता. ओटा स्वच्छ करताना वाटलं हेच माझं छोटंसं शांत रुटीन. थोड्या वेळानं चहाचा सुगंध संध्याकाळी भरून गेला. गरम चहा बनवला आणि एक घोट घेता दिवसभराचं थकवा निघून गेला. मग केलं मी परत दिवसाचा सर्वात मोठा युद्ध, खेळणी वर्सेस बास्केट. युवांश आणि स्वस्तिकने दिवसभर ही खेळणी कुठे कुठे फिरवली होती. हॉल, किचन, बेड, म्हणजे अगदी जगभ्रमणच झालं होतं त्यांच्या खेळण्यांचं. मग सगळी खेळणी भरून ठेवली आणि मग संध्याकाळ झाली तेव्हा घरातला कचरा काढला. घर स्वच्छ झालं, मनही हलकं होतं. दिवसभर या दोघांनी नुसता कचरा केला होता. मग मी युवांशचे कपडे काढले आणि त्याला अंघोळीला नेलं. थंड पाणी नाही, गरम कोमट पाण्याने गोड अंघोळ घातली. दिवसभर खेळून थकलेलं त्याचं चेहऱ्यावरचं छोटंसं हसू बघून मन अगदी शांत झालं. अंघोळ घालताना थोडा वेळ युवांश पाण्यात खेळत पण होता. पाण्याचे छोटे छोटे थेंब त्याच्या हातातून उडत होते. अंघोळ झाल्यावर हा माझा छोटा हिरो फुल फ्रेश, हळुवा रंग पुसला, सॉफ्ट कपडे घातले, थोडी पावडर, थोडा टीका, असा माझा संध्याकाळचा छोटासा क्यूट रुटीन. स्वस्तिक पण तयार झाला होता, पण तो बाजूच्या आत्तूकडे खेळायला राहायला गेला होता. सगळं आवरून झालं. आता थोडंसं स्वतःकडे बघितलं, तोंड धुतलं, थोडी पावडर टिकली, बस एवढंच पुरेसं असतं स्वतःला छान वाटायला. संध्याकाळचं वातावरण, घरातलं शांतपण आणि मी अगदी सिंपल अँड हॅपी. आता संध्याकाळची सगळ्यात गोड टाइम. युवी आणि स्वस्तिक साठी भाताची खीर बनवली होती. जाडी नाही, पातळ नाही, अगदी त्यांच्या आवडीची. पहिल्यांदा दोघांच्या ताटात भरली आणि बघा ना किती प्रेमाने शांतपण खातायत. संध्याकाळी पोटभर खायला दिलं. खेळताना काहीच चिडचिड करत नाहीत दोघे, पण गप्प बसून खेळतात. स्वस्तिकची मस्ती कायमच लेवलवर असते. घरभर चालत फिरत खेळणार. आता तर खेळण्याच्या छोट्या बॅगवरच बसलाय. अशी त्याची खोडकर मस्ती पाहून मला हसू थांबतच नाही. आता डिनरची तयारी. डाळ कुकरमध्ये उकडायला ठेवली आणि बाजूला कांदा टोमॅटो कापून घेतले फोडणीसाठी. अशी साधी पण रोजची काम. हळूवार, शांत, आपल्या गतीने आपलं घर. डाळ उकडेपर्यंत वेळ हातात होता. म्हणून सकाळी साबणात भिजत ठेवलेले कपडे धुवून काढले. स्वच्छ पाण्यात चांगले धुवून निथळून एक एक कपडा नीट पसरवून सुकवायला ठेवलं. असं छोटी छोटी कामं वेळेवर झालं की मनालाही हलकं वाटतं. घर पण नीट आणि मन पण नीट. कपडे धुताना माझा छोटा युवी एकटाच शांत खेळत होता. स्वस्तिकाला शेजारच्या दीदीकडे ठेवलं होतं. नाहीतर हे दोघे तर डोळ्याच्या पापण्यांच्या वेगाने मारामारी सुरू करतात. थोडासा शांतपणा मिळावा म्हणून एकाला थोडं दूर. आता बघा किती शांतता. आता परत दोघांची दूध पिण्याची वेळ झाली. त्यांच्या छोट्या छोट्या बाटल्या भरल्या. जेवण तयार आहे, डाळ सुद्धा आणि भात सुद्धा. आज युवीच्या पप्पांनी गाडीला सर्व्हिसिंग केली, कारण आज गाडीची सर्व्हिसिंगची डेट होती. त्यामुळे किती मस्त धुवून वगैरे स्वच्छ झाली होती आमची सुंदरी. आणि युवीचे पप्पा तिला सुंदरी बोलतो. कसं वाटलं नाव कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आपला आजचा छोटा व्लॉग इथेच थांबवूया. बाय.